श्रीराम. साधक हो, सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेर्डा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देवीदास अमृत मोहरील लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. एक वेळ एका एकादशीला श्री महाराज चिखलीला मुक्कामास होते. दुसऱ्या दिवशी राम मंदिरात साधन द्वादशी झाली. साधन द्वादशीचे अभंग होऊन रामरायाला नैवेद्य झाला व आरत्या सुरू झाल्या. शेवटची श्री ब्रह्मचैतन्य महाराजांची कर्पूरारती सुरू असताना बाबूराव राजे त्यांच्या घरून सोहळ्यात श्री रामरायाचा नैवेद्य घेऊन आले. त्यांच्याकडे श्री महाराजांचे लक्ष जाताच महाराजांनी सर्वांना इशारा करून आरती थांबविण्यास सांगितली आणि श्री महाराजांनी पुन्हा जेवी जेवी बा म्हणून बाबूरावांनी आणलेला नैवेद्य रामाला दाखविला आणि नंतर जय देवा जय देवा जय जय समर्था ही आरती सुरू केली. किती व्यवहार पाळीत होते महाराज. प्रत्येक गोष्ट श्री महाराजांकडून शिकण्यासारखी होती. तेथून 30 सप्टेंबर अनंत चतुर्दशीला श्री महाराज लोणारला मधुकरराव काळेंकडे आले. त्यांच्याकडे अनंत व्रताची पूजा होऊन रामाला अभिषेक नैवेद्य झाला. 50 मंडळी प्रसादास होती. सायन उपासना दिवाकर काटे यांच्याकडे झाली. दुसऱ्या दिवशी 1 ऑक्टोबरला त्यांच्याकडे काकडा रामरायाचा अभिषेक नैवेद्य झाला. 75 पात्र अन्नदान झाले. सायन उपासनेला श्री महाराज दिवाकर काटेंचे भाऊ प्रद्युम्नराव काटे यांच्याकडे आले. रात्री भजन व शेजारती झाली. दुसऱ्या दिवशी काकडा होऊन रामरायाला अभिषेक झाला. प्रद्युम्नरावांच्या मुलीने श्री रामानंद महाराजांच्या चरित्राची 50 पारायणे केली होती. श्री महाराजांच्या हस्ते त्याची सांगता होऊन रामरायाला नैवेद्य झाला व प्रसाद घेऊन श्री महाराज तेथून साखरखेर्ड्यास आले. एक वेळ साखरखेर्ड्याला मंदिरात रात्रीचे पंचपदी भजन सुरू होते. सुरुवातीला श्री ब्रह्मचैतन्य महाराजांची 2 पदे व त्यानंतर श्री रामानंद महाराजांची 2 पदे म्हटल्या जातात. श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचे 1 पद म्हणून झाले. दुसरे पद एक भक्त पुस्तकात पाहून म्हणणार होते तेव्हा त्यास त्यावेळी ते पद म्हणून न देता श्री महाराजांनी श्री रामानंद महाराजांचे सर्वांच्या पाठात असणारे पद म्हणण्यास सुरुवात केली. या पदाचे 1 कडवे म्हणून होते न होते तोच लाईट गेले, परंतु ते पद सर्वांच्या पाठात असल्यामुळे भजन बंद झाले नाही. कंदील लावून आणेपर्यंत भजन सुरू होते. कंदील लावून आणल्यानंतर महाराजांनी त्यास श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचे पद म्हणण्यास सांगितले. लाईट जाणार हे श्री महाराजांना आधीच कसे कळले असेल? असो, श्री महाराजांचा 82वा वाढदिवस हा माकोडीला होणार होता. त्यासाठी माकोडी व आजूबाजूच्या परिसरात भिक्षाफेरी काढावी असे ठरवून त्यासाठी तेथील भक्तांनी श्री महाराजांना माकोडीस येण्याची विनंती केली होती. त्याप्रमाणे श्री महाराज 27 ऑक्टोबर 1974ला खामगाव, गवळी पिंपरी व रोहिणखेड करून माकोडीस आले. माकोडीला 2 दिवस भिक्षाफेरी झाली. भिक्षेचा कार्यक्रम खूप छान झाला. तेथून 29 ऑक्टोबरला श्री महाराज मलकापूरला जयपूरकर साहेबांकडे आले. तेथे रामरायाला अभिषेक नैवेद्य होणार होता. असो, साधक हो, परमपूज्य श्री प्रल्हाद महाराजांचे अंतर्ज्ञान व त्यांचे आपल्या शिष्यांविषयी असलेले प्रेम आपण पुढील भागात ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.